एका शिक्षिकेचं मनोगत. मानवी जीवनात प्राणवायू, प्राणी, अन्न याची जशी आवश्यकता असते तशीच भाषेची आहे. भाषेत शिकणारं काय आहे? असं जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा भाषेशिवाय काय नाही हाही विचार करावा लागतो. भाषेचा शिक्षण क्षेत्राशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जरी असलात, तरी भाषेशिवाय तुम्ही तुमचे विचार मांडूच शकत नाही. म्हणून भाषा ही आलीच पाहिजे. अभ्यास सामग्री निर्माण करतानाही भाषा चांगली असेल तर त्याचा प्रभाव चांगलाच होतो. आजकालच्या प्रसारमाध्यमामध्ये अडकलेल्या झेन पिढीला सुद्धा भाषेचं महत्त्व कळावं हे अतिशय महत्त्वाचं आहे. भाषा ही समाजाची आणि संस्काराची देणगी आहे. भाषेबद्दल, संस्कृतीबद्दल, संस्काराबद्दल जनजागृती करण्याचा हा माझा एक लहानसा प्रयत्न आहे. मी शिक्षिका या नात्याने प्रत्येक भाषेला समान दर्जा देते. मग ती मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो किंवा देवभाषा संस्कृत असो. सगळ्या भाषा आपापल्या परीने श्रेष्ठच आहे. मराठी बोलतो म्हणून इंग्रजी येणार नाही, इंग्रजी येते म्हणून हिंदी येणार नाही किंवा हिंदी आणि मराठी येते म्हणून इंग्रजी येणार नाही, असा जो भ्रम आहे तो कधीही दूर होऊ शकतो. कारण त्या दृष्टीने करणारे प्रयत्न आपल्याला सफलतेपर्यंत नेऊ शकतात. त्यामुळे कोणतीही भाषा शिकणं हे आपल्या आवडीवरती, आपल्या मनावरती अवलंबून असतं. पण भाषा ही आलीच पाहिजे. ज्ञानार्जनाशिवाय मिळालेली पदवी तात्पुरती असते. पण ज्ञानार्जनाबरोबरच सखोल ज्ञान मिळालेलं ज्ञान आपल्याला आयुष्यभर पुरतं. एवढंच नव्हे तर ते देतानाही आपल्याला त्याचा आनंद होतो. पालक व मुले यातील संबंध भावनिक असावेत आणि ते बंधन निर्माण करण्यासाठी शिकण्यात सकारात्मक बदल करायला हवे. स्वरूप माझा मुलगा वयाच्या 21व्या वर्षी इसवी सन 2006 मध्ये आमच्यामध्ये अपघातात अचानक निघून गेला. त्याच्या जाण्याने झालेलं दुःख पचवणं कठीण होतं, पण अशक्य नव्हतं. आणि म्हणूनच आताच्या सुरू असलेल्या झेन पिढी किंवा येणाऱ्या अल्फा पिढीसाठी काहीतरी नवीन करावं, त्यांना भाषेचं माध्यम कळावं आणि त्यांची प्रगतीची दिशा आणखीन सफल व्हावी ह्या दृष्टीने करणारा हा माझा प्रयत्न तुम्हा सर्वांना आवडेल अशी आशा करते. आपण मला सहाय्य व मार्गदर्शन कराल हीच आशा बाळगते.